हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असे खोबऱ्याचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण एक पूर्ण वाटीभर इतकं ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये साधारणतः पाऊण वाटी इतका आपण गूळ टाकलेला आहे। अगदी बारीक चिरून असा हा गूळ आपण घेतलेला आहे, कारण की आता ह्या खोबऱ्यामध्येच आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गूळ विरघळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळला आहे। खोबरा आणि गूळ पूर्णपणे एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आपण 1 कप इतकं तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि आता पाणी न टाकताच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। आधी गूळ जे पाणी सोडतं त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळताना तुम्हाला वाटलं की थोडीशी यामध्ये पाण्याची कमतरता आहे, तर मग थोडं थोडं पाणी हातामध्ये घ्यायचं। अगदी किंचित असं पाणी हातामध्ये घ्यायचं, इथे तुम्ही पाहू शकता। आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। अगदी चिकटसर असं हे पीठ आपल्याला मळलेलं हवंय। इथे तुम्ही पाहू शकता आधी गूळ आणि खोबऱ्यामध्ये जितकं पीठ मळलं जाते आपण तितकं मळून घेतलं आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी लावून आपण हे पीठ मळून घेत आहोत, कारण की हे पीठ जर खूप जास्त चिकट झालं तरी सुद्धा मग वडे छान थापता येत नाहीत। इथे आता आपण हे पीठ तयार करून घेतलंय। इथे एक वाटी घेतलेली आहे, एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, दुधाची पिशवी आहे ही, स्वच्छ अशी धुवून घेतली आपण ते। आता ह्या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला हे वडे खूप जास्त जाडसर सुद्धा नसतात बनवायचे, अगदीच पातळ सुद्धा आपण हे बनवत नाही। त्या पद्धतीनेच आपण हे सगळे गोळे तयार करून घेऊयात। इथे आता तुम्ही पाहू शकता सगळे गोळे सुद्धा बनवून तयार आहेत। आता याचे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा पिशवीला आपण थोडंसं पाणी लावून घेतलंय। आता हा वड्याचा गोळा आपल्याला यावरती ठेवायचा आहे आणि थोडा थोडा पाण्याचा हात घेत आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दुसऱ्या बोटाने कडा बंद करून घ्यायच्यात। प्लास्टिकच्या पिशवीवर हे वडे अगदी इझिली थापले जातात आणि चिटकत सुद्धा नाहीत, काढायला सुद्धा अगदी अलगद असतात। इथे तुम्ही पाहू शकता थोडासा हलकासा पाण्याचा हात लावायचा आणि अगदी आरामात वडा निघतो। इथे आपण तेल सुद्धा छान असं गरम करून घेतलंय। आता हा वडा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। हाय फ्लेम वरती किंवा मीडियम फ्लेम वरती तुम्ही हा वडा फ्राय करू शकता। एका बाजूने छान असा फ्राय केल्यानंतरच आपल्याला वडा पलटायचा आहे। इथे अशा पद्धतीने झाऱ्याने थोडा थोडा वडा दाबला की तो छान असा फुलतो। अगदीच टमटमीत असे वडे फुलत नाही, हलके फुलके फुलतात। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता। मस्त असा एक वडा बनवून इथे तयार आहे। अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे खोबऱ्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। काळा वाटाण्याच्या भाजीसोबत किंवा आपण मिरची आणि खोबऱ्याची जी भाजी बनवतो ना तिच्यासोबत, त्याचबरोबर जी तांदळाची खीर असते त्या तांदळाच्या खिरीसोबत हे वडे खायला अगदी अप्रतिम लागतात। आपण काकडीचे वडे बनवतो त्याच पद्धतीने खोबऱ्याचे वडे सुद्धा बनवता येतात। खूप सोप्या पद्धतीने हे वडे बनतात आणि खायला अगदी अप्रतिम लागतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हे वडे बनवायला जास्त कष्ट लागत नाही, लगेचच तुम्ही पीठ मळून अगदी इन्स्टंट हे वडे बनवू शकता। पाहुणे रावणे आले किंवा कधी कधी सणासुदीला असे पदार्थ खूप छान वाटतात खायला, वेगळं काहीतरी खावंसं वाटतं, त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीच्या रेसिपी नक्कीच घरी ट्राय करू शकता।
अगदी मऊ लुसलुशीत हे वडे लागतात आणि हे जर वडे उरले घरी तर तुम्ही दुसऱ्या दिवशी चहासोबत सुद्धा हे वडे खाऊ शकता, तितकेच छान लागतात खायला। आणि गरमागरम खायचे असतील तर एखाद्या रस्सा भाजीसोबत हे वडे खा, खरंच खूप अप्रतिम लागतात। मऊ लुसलुशीत असे खोबऱ्याचे वडे इथे बनलेले आहेत, अगदी सोप्या पद्धतीने आपण ते बनवलेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।